यानंतर मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। गुरुवारी मध्यरात्रीपासून म्हणजे आज मध्यरात्रीपासून रविवारपर्यंत तुम्ही जर लोकल प्रवास करणार असाल तर इकडे लक्ष द्या, कारण मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। बघूया त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट। मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या। मध्य रेल्वेवर 63 तासांचा ब्लॉक। रेल्वेचा मेगा ब्लॉक, प्रवाशांचे जम्बो हाल। गाडीचे पायदान आणि फलाट यांच्यातील अंतरावर लक्ष देणाऱ्या मुंबईकरांनो ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। तुम्ही जर मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर पुढचे 3 दिवस तुमचे जबरदस्त हाल होणार आहे। याचं कारण म्हणजे मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार, त्यामुळे मुंबईकरांचे जम्बो हाल होणार आहे। प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण आणि रुंदीकरणासह दुरुस्तीच्या कारणांसाठी रेल्वे प्रशासनानं हा जम्बो ब्लॉक घेतलाय। ब्लॉक कुठे आणि कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूया। ब्लॉक क्रमांक 1 ठाणे, 63 तासांचा विशेष ब्लॉक। गुरुवारी 30 मे मध्यरात्री 12:30 पासून रविवारी 2 जून दुपारी 3:30 वाजेपर्यंत असणार। तर दुसरा ब्लॉक असेल CSMT स्थानकावर 36 तासांचा विशेष ब्लॉक। शुक्रवारी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून रविवारी दुपारी 12:30 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे। एक ब्लॉक आहे ठाण्याचा, जो की 63 तासाचा ब्लॉक आहे, ज्याच्यामध्ये ठाण्याची जी डाऊन थ्रू लाईन आहे, डाऊन फास्ट लोकलची लाईन जी आपण म्हणतो ती बंद असणार आहे 63 तासासाठी। याच सोबत जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा ब्लॉक आहे तो उद्या रात्री 12:30 वाजेपासून चालू होऊन रविवारी दुपारी 12:30 वाजेपर्यंत असणार आहे। मध्य रेल्वेच्या या जम्बो ब्लॉकमुळे मुंबई लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेंच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे मध्य रेल्वेवरील सुमारे 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत। या काळात मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत। 890 लोकल फेऱ्या अंशतः रद्द होतील। 72 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत। वडाळा, दादर, पुणे, पनवेल आणि नाशिक इथून अनेक मेल एक्सप्रेस आणि मुंबई लोकल शॉर्ट टर्मिनेटेड आणि शॉर्ट रूट केल्या जाणार आहेत। तर सध्या काय झालं, सुट्टीचं वातावरण आहे, सगळ्यांनाच बाहेर जायचं आहे, शिवाय रोजच्या जाण्या येणार आहे ते वेगळे, त्यामुळे थोडंसं टाइम ॲडजस्ट करून एकदम सलग न ठेवता थोडासा गॅप म्हणा किंवा ज्या वेळी रश नसते अशा वेळेत काहीतरी अरेंजमेंट करून मेगा ब्लॉक केलं पाहिजे। जम्बो ब्लॉकच्या कालावधीमध्ये कोणकोणती कामं केली जाणार आहेत त्यावर एक नजर टाकूया। ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 ची रुंदी वाढवली जाणार आहे। CSMT प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 ची लांबी वाढवली जाणार आहे। मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडूनही प्रवासी आणि आस्थापनांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं। मेगा ब्लॉकच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावं, इतर कोणत्याही मार्गाने काम करण्याची संधी द्यावी। मुंबईकरांनी गरज असेल तरच लोकल प्रवास करावा असं आवाहन रेल्वेनं केलं। मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे जम्बो हाल होणार यात शंका नाही। या त्रासातून सुटका करून घ्यायची असेल तर पर्यायी मार्गांचा वापर करणंच मुंबईकरांच्या हिताचं ठरणार आहे। कपिल राऊत आणि विशाल सवनेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।